तर बघा पती पत्नी तेच असतात. लग्न होतं. पहिले 2-3 दिवस खूप आनंद आणि सगळं उत्साहात वातावरण असतं. हं. त्यानंतर नवीन कपडे, नवीन सगळं कॉस्ट्युम असतं. सगळं रंगीबेरंगी सगळं सजलेलं असतं. सगळं हं. वातावरण असतं. महिना होतो. दोघांनाही दोघांचे गुण, स्वभाव, विशेष अवगुण नाही मी म्हणणार, पण दुर्गुण किंवा जे गुण न पटणारे न असतात. पटणारे. हां. पटणारे आणि न पटणारे असे दोन्हीही गुण दोघंही पती-पत्नींना माहिती झालेले असतात. हे सगळं वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 5 वर्ष जातं, 10 वर्ष संसार व्यवस्थित सुरू असतो. वेगवेगळ्या वेळेला दिवाळी असते आलेली. ह्या रंगाचा ड्रेस आपण घेऊयात. हं. जेव्हा शॉपिंगला जातात तेव्हा. तो पण तिला म्हणतो, की आज तुझी ही साडी किंवा हा. त्याने तिच्यासाठी आणि तिने त्याच्यासाठी. हां. अशी त्यांची आवड एक असती आणि त्याच्यामध्ये एक आत्मीयता असते, जिव्हाळा असतो, प्रेम असतं. आणि नंतर मग तो क्षण जेव्हा येतो ते कपडे परिधान करण्याचा, त्यावेळेस मग तो तिला म्हणतो, की आज तू फार स्मार्ट दिसती, हिरोईन दिसती किंवा ती पण त्यांना म्हणते, आज तू हिरो दिसतो वगैरे. हां, हां. दोघांनाही दोघांचे चांगले आणि कमी चांगले गुण माहिती असतात. तरीही त्या दिवशी दोघं जण एकमेकांना हिरो हिरोईन सारखे वाटतात. हं. हे फक्त रंगांमुळे शक्य होतं. हो. इतकं स्थान रंगांचं आपल्या जीवनामध्ये आहे सर. आता हे रंग कुठे कुठे काम करतात? हं. हा एक ओघाने प्रश्न येतो. करेक्ट.